मुंबई पुणे प्रवास नाव ऐकल्यावरच अनेकांना आठवतो तो म्हणजे तिथला ट्रॅफिक, बरोबर? पण आता याच प्रवासाचं चित्र बदलणार आहे. एक्सप्रेसवेवरच्या सगळ्यात मोठ्या समस्येवरचा उपाय म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चला तर मग देशातल्या या महत्त्वाच्या आर्थिक कॉरिडॉरला बदलणाऱ्या प्रकल्पाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 32 तास, 40 किलोमीटर्स आणि फक्त एक अपघात. विचार करा, या 3 गोष्टींनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अक्षरशः हाहाकार माजवला होता. ही फक्त एक घटना नव्हती, तर या मार्गावरच्या एका मोठ्या धोक्याची आणि एका तातडीच्या गरजेची आठवण करून देणारी होती. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की नेमकं घडलं तरी काय होतं, ज्यामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाची चर्चा पुन्हा एकदा इतकी जोरदार सुरू झाली. गोष्ट आहे 3 फेब्रुवारीची. आडोशी बोगद्याजवळ एक अत्यंत ज्वलनशील वायूने भरलेला टँकर उलटला आणि बघता बघता संपूर्ण एक्सप्रेसवे जसा काही थांबलाच. आणि तोही तब्बल 32 तास. कल्पना करा, 40 ते 50 किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. एका अपघाताने हजारो प्रवाशांना रस्त्यावरच अडकवून ठेवलं आणि या मार्गावरची सगळ्यात मोठी समस्या पुन्हा एकदा समोर आणली. पण खरं सांगायचं तर ही काही आजची गोष्ट नाहीये. हा एक्सप्रेसवे सुरू झाल्यापासूनच काही जुन्या समस्या प्रवाशांना कायम त्रास देत आल्या आहेत. 2002 मध्ये जेव्हा हा एक्सप्रेसवे सुरू झाला, तेव्हा तो खरंच एक क्रांती होती. भारतातला पहिला ॲक्सेस कंट्रोल महामार्ग, म्हणजे काय की ठराविक ठिकाणांनाच एंट्री आणि एक्झिट. प्रवास एकदम सुसाट. पण या वेगासोबतच काही डोकेदुखीसुद्धा सुरू झाली. सतत होणारे अपघात, मोठी वाहनं मध्येच बंद पडणं, पावसाळ्यात दरडी कोसळणं आणि सुट्ट्यांमध्ये तर विचारायलाच नको. इतकी प्रचंड वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी एक नेहमीचीच गोष्ट बनली. ह्याच सगळ्या डोकेदुखीवर एक कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच MSRDCने एका प्रचंड मोठ्या प्रकल्पाला सुरुवात केली. आणि त्याचं नाव आहे मिसिंग लिंक. आणि या प्रकल्पाचा खर्च किती आहे माहितीये? तब्बल 6,600 कोटी रुपये. या आकड्यावरूनच आपल्याला कळतं की हा प्रकल्प किती भव्य आहे. हा साधा रस्ता नाहीये, हे एक इंजिनिअरिंगचं मोठं आश्चर्य आहे. मग हा मिसिंग लिंक करतो तरी काय? सोपा आहे. तो जुना वळणावळणाचा आणि खरं तर धोकादायक असा 19 किलोमीटरचा घाटरस्ता आहे ना, त्याला पूर्णपणे बायपास करतो. आणि त्या जागी येतो एक सरळ सोट फक्त 13.3 किलोमीटरचा नवीन मार्ग. म्हणजे सरळ सरळ जवळपास 6 किलोमीटर वाचले. आणि हा प्रवास कसा असेल माहितीये? खोपोली एक्झिटपासून सुरुवात. मग आपण शिरणार एका 1.25 किलोमीटरच्या बोगद्यात. तिथून बाहेर पडलो की समोर दिसेल एक प्रचंड मोठा केबल स्टेड पूल आणि त्यानंतर थेट आशियातल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे जवळजवळ 9 किलोमीटरच्या बोगद्यातून आपला प्रवास संपेल कुसगावला. आणि ह्या सगळ्याचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर सरळ सरळ अर्ध्या तासाची बचत. हो, मुंबई-पुणे प्रवास आता तब्बल 30 मिनिटांनी कमी होणार आहे. म्हणजे प्रवास अजून वेगवान आणि सोपा होणार. ह्या मार्गावरचा केबल स्टेड पूल तर खूपच विशेष आहे. त्याच्या खांबांची उंची आहे तब्बल 190 मीटर. विचार करा किती उंच असेल. हे खरंच एक अभियांत्रिकी आश्चर्य आहे. उंच खांबांवरून येणाऱ्या स्टीलच्या केबल्स अख्ख्या पुलाचा भार उचलतात, ज्यामुळे कमी खांबांमध्ये लांब पूल बांधणं शक्य होतं. आणि तो बोगदा, तो तर एक रेकॉर्डच आहे. जवळजवळ 9 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आशियातला सगळ्यात मोठा 8 पदरी बोगदा ठरणार आहे. पण एवढ्या मोठ्या बोगद्यात सुरक्षितेचं काय? हा प्रश्न साहजिकच आहे. तर इथे एकदम अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आहे. म्हणजे अगदी आपत्कालीन अलार्म, सेन्सर्स, थेट कंट्रोल रूमशी बोलण्याची सोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अडचण आलीच तर दर 300 मीटरवर दुसऱ्या बोगद्यात जायला क्रॉस पॅसेज आहेत. बरं, मग सगळं इतकं भारी आहे, तर हा प्रकल्प जो 2022 मध्येच पूर्ण व्हायला हवा होता, त्याला इतका उशीर का झाला? यामागे बरीच कारणं आहेत. या प्रकल्पाच्या मार्गात बरेच अडथळे आले. सुरुवात झाली 2020-21 मध्ये कोविड लॉकडाऊनमुळे. त्यामुळे कामाचा वेग कमी झाला आणि 2022ची डेडलाईन हुकली. मग त्यानंतर राज्यातले सत्ताबदल आणि निवडणुका, त्यामुळेही थोडी अनिश्चितता होती. आणि या सगळ्यावर कहर म्हणजे घाटातला पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यामुळे सुरक्षेसाठी काम थांबवण्याशिवाय पर्यायच नसायचा. चला तर मग आता बघूया की सध्या काय परिस्थिती आहे आणि हा प्रकल्प आपल्या सगळ्यांच्या सेवेत कधी येणार आहे. आणि आता एक सगळ्यात चांगली बातमी.
या प्रकल्पाचं तब्बल 98% काम पूर्ण झालंय. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. 98%. दोन्ही बोगदे तयार आहेत. पुलाचं फक्त फिनिशिंगचं काम बाकी आहे. म्हणजे अनेक वर्षांची वाट आता संपत आली आहे. आणि हो, नवीन डेडलाईन सुद्धा ठरलीय. 1 मे 2026. म्हणजे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रवाशांसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे. तर मुद्दा असा आहे की मिसिंग लिंकमुळे आपला अर्धा तास वाचणार हे नक्की. प्रवास जास्त सुरक्षित आणि वेगवान होणार हेही खरं. पण यामुळे एक्सप्रेसवेवरची गर्दी पूर्णपणे संपेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. यावर विचार करायला हवा. आपलं मत काय आहे?